नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे रक्षाबंधन. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे रक्षाबंधन. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. रक्षाबंधन म्हणजेच भावा बहिणीच्या नात्यांचा सण. एक छोटीशी राखी, एक मोठं वचन. एक छोटीशी राखी, एक मोठं वचन. भावाच्या मनात बहिणीचं संरक्षण. भावाच्या मनात बहिणीचं संरक्षण. नात्यांमध्ये विश्वासाचा सुगंध दरवळतो. नात्यांमध्ये विश्वासाचा सुगंध दरवळतो. रक्षाबंधनाचं पवित्र बंध हृदयाशी जुळतो. रक्षाबंधनाचं पवित्र बंध हृदयाशी जुळतो. एक छोटीशी राखी, एक मोठं वचन. भावाच्या मनात बहिणीचं संरक्षण. नात्यांमध्ये विश्वासाचा सुगंध दरवळतो. रक्षाबंधनाचं पवित्र बंध हृदयाशी जुळतो. रक्षाबंधनाचं पवित्र बंध हृदयाशी जुळतो. भारतीय संस्कृती ही नात्यांची, परंपरांची आणि प्रेम भावनांची संगम आहे. अशा या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात. त्यातीलच एक अत्यंत भावनिक आणि पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचं प्रतीक असलेली राखी बांधते आणि त्याच्या आयुष्यातील सुख, आरोग्य व यशासाठी प्रार्थना करते. धाग्यांमध्ये गुंफलेलं प्रेम भावनांचं दान. धाग्यांमध्ये गुंफलेलं प्रेम भावनांचं दान. भावा बहिणीच्या नात्याला असतो वेगळा मान. भावा बहिणीच्या नात्याला असतो वेगळा मान. संरक्षणाचं वचन आणि विश्वासाचा बंध. संरक्षणाचं वचन आणि विश्वासाचा बंध. राखीचा सण करतो नात्यांना सुंदर छंद. राखीचा सण करतो नात्यांना सुंदर छंद. धाग्यांमध्ये गुंफलेलं प्रेम भावनांचं दान. भावा बहिणीच्या नात्याला असतो वेगळा मान. संरक्षणाचं वचन आणि विश्वासाचा बंध. राखीचा सण करतो नात्यांना सुंदर छंद. रक्षाबंधनाचा उगम खूप प्राचीन काळात झालेला आहे. महाराणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवली होती अशी ऐतिहासिक कथा प्रसिद्ध आहे. तसेच द्रौपदीने श्री कृष्णाला राखी बांधली होती आणि श्री कृष्णाने तिचं रक्षण केलं होतं. हा प्रसंग
महाभारतात सांगितला जातो। यावरून स्पष्ट होतं की राखी हे फक्त भाऊ बहिणीपुरतं मर्यादित नाही, तर ज्याला आपण आपल्या रक्षणासाठी योग्य समजतो त्याला राखी बांधता येते। राखी हा एक धागा नसून तो प्रेम, विश्वास आणि नात्याची नाजूक पण मजबूत विण आहे। भाऊ आपल्या बहिणीला जीवनात कोणत्याही संकटापासून वाचवण्याचं वचन देतो। बहीण देखील भावाच्या जीवनात नेहमी आनंद असावा म्हणून प्रार्थना करते। आजच्या काळात या सणाने सामाजिक परिमाण देखील घेतला आहे। अनेक ठिकाणी झाडांना राखी बांधून पर्यावरणाच्या रक्षणाचं वचन दिलं जातं। काही शाळा, संस्था सैनिकांना राखी पाठवून त्यांचं मनोबल वाढवतात। यामुळे रक्षाबंधन फक्त कौटुंबिक न राहता राष्ट्र आणि निसर्ग रक्षणाशीही जोडलेलं आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी घरात पवित्रता आणि उत्साह असतो। बहीण भावासाठी आरती करते, त्याच्या हातात राखी बांधते, गोडधोड पदार्थांनी त्याचं तोंड गोड करते। भाऊ तिला गिफ्ट देतो व एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात। काही वेळा जरी बहीण भाऊ एकत्र नसले तरी ऑनलाईन राख्या, कुरिअर, फोन कॉल आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हे बंध टिकवले जातात। रक्षाबंधन हा सण प्रेम, निष्ठा, जबाबदारी आणि एकमेकांच्या भल्यासाठी दिलेल्या वचनाचा उत्सव आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात अशा सणांमुळे आपल्याला नात्यांचं महत्त्व समजतं। आपण सर्वांनी हा सण केवळ औपचारिकतेपुरता न ठेवता मनापासून प्रेमाने आणि सन्मानाने साजरा केला पाहिजे। भावासाठी राखी, बहिणीसाठी आशा, भावासाठी राखी, बहिणीसाठी आशा,
जणू प्रेमाचं नातं काळजाच्या भाषेतून वाचा. जणू प्रेमाचं नातं काळजाच्या भाषेतून वाचा. शब्द कमी पडतात, भावना ओसंडतात. शब्द कमी पडतात, भावना ओसंडतात. रक्षाबंधनाचं पावित्र्य काळजावर उमटतं. रक्षाबंधनाचं पावित्र्य काळजावर उमटतं. भावासाठी राखी, बहिणीसाठी आशा. जणू प्रेमाचं नातं काळजाच्या भाषेतून वाचा. शब्द कमी पडतात, भावना ओसंडतात. रक्षाबंधनाचं पावित्र्य काळजावर उमटतं. काळजावर उमटतं. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू.